आई आत्या ना अगं राधिका रोक ना. मग मला ते काही कळूनच नाही राहिलो, का करू काही समजत नाहीये. का काय झालं? अगं विमानाची वेळ होऊन राहिली ना, आणि हे महाशय अजून लोळत पडलाय. म्हणजे आता विमानतळावर 2-3 तास अगोदरच जावं लागते का नाही? हो मग त्यात मी एकटीच जाणार नागपूरला. मस्त काही कळत नाही काय करावं. आई थांबा, आता मीच जाऊन यांची झोप उडवते. तू का करशील जाऊन? त्याला उठवशील, तू आंघोळ, या सगळ्या गडबडीमध्ये विमान उडून जाईल. थांबा आई, मी येते तुमच्या बरोबर. एक मिनिट यांना एअरपोर्टला जायचंय का? हो ना. चला, माझं ऑफिस सांताक्रूजलाच आहे. मी सोडतो तुम्हाला एअरपोर्टला जाता जाता. खरं का? अगं खरंच, मी सोडतो त्यांना जाता जाता. थँक्यू, म्हणजे खूपच बरं होऊन जाईल. अगं थँक्यू काय त्यात राधिका ताई. बरं चला काकू, तुम्हाला आधी एअरपोर्टला सोडतो आणि तसंच ऑफिसला जाईल. ठीक आहे? चालतंय. ना निन्ना जा. नाही ना नाही, देवळात गेलेत साखर ठेवायला. बर अथर्व आहे ना आतमध्ये? त्याला हो बोल. तर मी बोलवतो थांब. अथर्वा, आजी चालली बा. अथर्व ये. आलं ग म्हणजे बळते. आलं. म्वा. आजी तू कुठे जाताय? मी चालली आपल्या घरी नागपूरला. चालते का तू? आजी मला बोलेल ना. अरे बुडली तर आपण दोरीनं खेचून वर काढू. आजीला नमस्कार कर. अगं राहू दे ग माय, राहू दे. अथर्व हे घे बाळा, घे. आई अहो कशाला आता? राहू दे ना. नातवाला देऊन राहील, तुला देऊन राहील का? हे पाय, आईला बिलकुल त्रास द्यायचा नाही बरं. शाळ्या मुलासारखं वागायचं. चल पळ. चल निघते. आई नमस्कार करते. अगं राहू दे ग माय, राहू दे. अहो, आई खूप मोठी हो. माझा आशीर्वाद आहे तुझ्या बरोबर. आता काही काळजी करू नको. सगळं चांगलं आणि ठीक होतंय. पाय तो वर बसलाय ना, खऱ्या खोट्याचा हिशोब ठेवणारा, सगळं पाहून राहिलाय. आणि हे पाय, काही लागलं तर संकोच बाळगायचा नाही. मला फोन करायचा बरं. हो ना आई, तुम्हालाच तर फोन करणार ना. मला तुझा खूप अभिमान वाटून राहिलाय राधिका. तू हे जे काही केलंयस ना, मोठ्या हिमतीनं केलंय बरं. अनेक स्त्रियांना असं वाटत असते आपलं अस्तित्व असं टिकून राहावं, आपलं नाव व्हावं, पण बिचारा सगळ्यांच्या इच्छा मनातच विरून जाते. पाय कृतीत येत नाही. आता परिस्थितीमुळे तुला हे सगळं करणं भाग पडलं. या सगळ्याला सामोरी गेलीस हो, आणि जिंकलीच. पाय खरंच तुझ्यामुळे अनेक स्त्रियांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्यांच्या इच्छा कृतीत येणार. प्रयत्न तर करतील का नाही तुझ्यामुळं. माणूस स्वतःचं आयुष्य एक वेळ घडवू शकतो, पण माणूस तेव्हाच मोठा होतो ज्या वेळेला तो आपल्या कृतीतून, आपल्या कर्तृत्वानं दुसऱ्यांचं आयुष्य घडवण्यासाठी कारणीभूत ठरतो, जे तू केलंयस. आई हो किती कौतुक कराल. आता जा, फ्लाईटची वेळ होऊन राहिली ना. हा चल. नीट जावं हो. आणि फोन करा पोचल्यावरती. हो. विसरून जाऊ नका. हो. मी येते ना खाली सोडायला. अगं बाई, तू इकडे जा. चल. तब्येतीची काळजी घ्या आई. हो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.